औरंगजेबाच्या कबरीच्या आंदोलनावरून नागपुरात तणाव वाढलेला आहे। बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मुस्लिम समाजानेही आंदोलन केलंय। महाल परिसरातील शिवराय पुतळा चौकात आंदोलन होत आहे। 2 गटात दगडफेक झाली आहे। दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते। दोन्ही गट आमने सामने आल्यानं तणावाची परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर। सध्या तिथे काय सुरू आहे? अमर, तणावपूर्ण वातावरण आहे। आता शिवछत्रपती पुतळा चौकात नाहीये, पण आता हा तणाव जो आहे तो चिटणीस पार्कच्या दिशेने आहे। आपण थेट दृश्य बघू शकतो। मोठा तणाव या परिसरात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस पण या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेले आहेत। जाळपोळ झालेली आहे। काही ऑटो रिक्षा सुद्धा आपण बघू शकतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे तोडफोड झालेली आहे। दगडांचा खच पडलेला आहे, चपलांचा खच पडलेला आहे आणि आपण थेट दृश्य बघू शकतो की अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे। अश्रुधुराचा मारा या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आहे। पोलीस इथे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो। या क्रेटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दगडांचा साठवलेले दिसतात आहे आणि अजूनही त्या समोरच्या बाजूने दगडफेक मोठ्या प्रमाणात पोलिसांवर होताना दिसते आहे आणि पोलिसांच्या अश्रुधुराच्या नळकांडा या संपूर्ण परिसरामध्ये फोडताना दिसत आहे। पोलिसांनी सुद्धा माघार घेतलेली आहे आणि आता या बाजूला परिसरामध्ये अगदी अमर 2 मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते। मात्र ही दृश्य आपण थेट सध्या स्क्रीनवर पाहतोय। 2 गटात दगडफेक झालेली आहे। नागपूरच्या महाल परिसरातलं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। दगडफेक झाली आहे। सध्या जाळपोळ होत असतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत।